नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 24 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ऊस वाहतूक मर्यादित क्षमतेतच करा अन्यथा कारवाई. अथर्व दौलत प्रशासनाकडून वाहतूकदारांना सुरक्षित वाहतुकीचे करण्यात आलं आवाहन. जीवघेणी स्पर्धा वाहतूकदारांच्या जीवावर बेतणारी. आजरा शहरात पाणीपुरवठा अनियंत्रित, कृत्रिम पाणी टंचाईचं शहरवासियांवर वाढले ढग. 31 जानेवारीपासून आंदोलनाचा अन्याय निवारण समितीचा इशारा. जरळी बंधारा मार्गे ST बस पूर्वीप्रमाणे चालू करावी. शालेय विद्यार्थ्यांची गडिंग्लज आगाराकडे निवेदनातून मागणी. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं निवेदन. चंदगड तालुक्यात मराठा खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू. सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश. प्रगणकांचे मोबाईल नंबर कनेक्ट न झाल्यानं निर्माण होतोय कामात अडथळा. बेळगावमध्ये 18 फेब्रुवारी रोजी 5वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन. राज्याध्यक्ष रवी पाटील यांची माहिती. दिग्गज साहित्यिकांची लाभणार उपस्थिती. तनवडी येथे कमलेश्वर दूध संस्थेच्या नवीन इमारतीचं झालं उद्घाटन. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला कार्यक्रम. प्राध्यापक किसनराव कुराडे, सोमगोंडा आरबोळे, नुलचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी आदींची होती प्रमुख उपस्थिती.